नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीपुरतं दाखवलेलं प्रलोभन, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका. लव्ह जिहादच्या कायद्यासाठी खासदार अनिल बोंडे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट म्हणजे फसवणूक, आमदार सतेज पाटलांची टीका. फरार आरोपी कृष्णा आंधळेला फाशी द्या, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीपुरते मतदारांना दाखवलेलं प्रलोभन आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. निवडणुकीच्या वेळी सरसकट सगळ्यांना या योजनेचा लाभ दिला, आता निम्म्याहून अधिक लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलंय, असं ते म्हणाले. आता ही योजना बंद पाडण्यासाठी सरकारच प्रयत्न करेल, असा आरोप देखील दानवे यांनी केलाय. भविष्यात आम्ही आधीपासून सांगतो की यांनी इलेक्शनच्या काळात दिलेली लालूच आहे, प्रलोभन आहे. मतदारांना दिलेलं प्रलोभन आहे. त्यावेळेस सरसकट सगळ्यांना दिलं. आता त्याच्यातल्या अर्ध्याच्या वर लाडक्या बहिणी बिलकुल या योजनेतून कट होतील. आणि मी तर म्हणेल सरकारच असा प्रयत्न करेल की कोर्टात कोणीतरी जावं आणि ही योजना बंद करायची. लव्ह जिहादला आर्थिक पाठबळ देऊन त्यांचं देशभरात नेटवर्क पसरवलं जात आहे. महाराष्ट्रातही हा प्रकार वाढत असल्यानं त्यासाठी कायदा व्हावा, ही मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ती आता पूर्ण होत असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल बोंडे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यासाठी महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे आणि लवकरच या कायद्याचा ड्राफ्ट तयार होईल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तो मंजूर होईल. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण लव्ह जिहाद एका मुलीच्या संदर्भात नाही आहे, हे संपूर्ण जाळं आहे आणि हे जाळं आर्थिक पाठबळ देऊन पसरवलं जातं. अमरावती, मालेगाव, बडनेरा, मुंबई हे सगळीकडे हे जाळं मोठ्या वेगाने पसरलेलं आहे. यामध्ये मुलीला प्रलोभनं दिले जातात, त्यांना ब्लॅकमेल केलं जातं, व्हिडिओ काढले जातात, घरच्या लोकांना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात आणि हे करण्यासाठी त्या मुलांना पैशाचा पुरवठासुद्धा केला जातो. मेळघाटमधल्या आदिवासी मुली असो, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असो, शाळेमधल्या 13-14 वर्षापासूनच्या अल्पवयीन मुली असो, ह्या जाळ्यामध्ये अडकतात, जिथनं वापस जाणं त्यांना अतिशय कठीण होऊन जातं. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटलांनी टीका केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस ज्या त्वेषानं लढत होते, तो लढा आता संपला असून त्यांची भेट म्हणजे मराठा समाज आणि देशमुख कुटुंबियांची फसवणूक असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय. यावेळी शक्तिपीठ महामार्ग सांगलीपर्यंत आला तर नक्कीच तो कोल्हापूरकरांच्या माथी मारला जाणार असल्याचं सांगत कोल्हापुरातील खंडणी प्रकरणावरही सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि या स्ट्रॅटेजीच्या भागातून तो TRP जो काय तो काय स्पेस आहे तो दुसरीकडे कुठं जाऊ नये, आपल्याच माणसाकडे राहावा. म्हणजे कृत्य करणारी त्यांचेच, त्याला विरोध करणारी सत्ताधाऱ्यांची आपण बघितलेलं आहे. मराठा आंदोलनामध्ये देखील या पद्धतीचं अर्ध मंत्रिमंडळ एका बाजूला, अर्ध मंत्रिमंडळ एका बाजूला, शेवटी तो मुद्दा दुसरीकडे जाऊ नये हा प्रयत्न आहे. मला वाटतं ही सुरेश धसांची भेट ही मराठा समाजाची फसवणूक आहे, संतोष देशमुखांच्या कुटुंबियाची फसवणूक या ठिकाणी. कारण की ज्या द्वेषानं ते लढत होते तो लढा आता संपला, असं त्यांनी जवळजवळ भेटीतून सिद्ध झालेलं आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करून फाशी देण्याची मागणी संतोष देशमुखांच्या भावानं केली आहे. तपास योग्य दिशेनं आणि निष्पक्षपणे चालवा. ज्यावेळेस या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेस आमचं समाधान होईल, अशी प्रतिक्रियाही संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखांनी दिली आहे. उद्या मस्साजोग ग्रामस्थांची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहितीही धनंजय देशमुख यांनी दिली आहे. ही जे भ्रष्ट मार्गानं सगळी संपत्ती असेल, काही त्यांचे काय म्हणतात त्याला संपत्ती असेल तर ते त्यांचं CIDनं त्यांचं काम केलेलं आहे. तो तपासाचा भाग आहे. त्यांच्या नियमामध्ये त्या काही गोष्टी बसतात ते करत आहेत. पण त्याला लवकरात लवकर अटक करा. बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा
त्याला इथं न्यायालयात सादर करा, पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या, अशी आमची मागणी आहे. तुमची भेट देखील होणार होती CID अधिकाऱ्यांची, ती भेट कधी असेल आणि काय तुम्ही सादर करणार? त्यांनी निरोप दिला CID ऑफिसनं किंवा आम्हाला काही वाटलं. शहापूर कोरंबी कारधार बायपास ओव्हरब्रिजचं व रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. आमदार परिणय फुके यांनी आज या कामाची पाहणी केली. हे काम तात्काळ पूर्ण करावे असे निर्देश यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मार्च अखेरीस रस्त्याची 1 लेन वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलंय. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज या शरद कृषी महोत्सवाला भेट देत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या विविध पिकांविषयी आणि कृषीविषयक नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती घेतली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला योग्य भाव देण्यात यावा या मागणीसाठी यवतमाळमधील महागाव येथे राष्ट्रीय महामार्गांवर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. महागाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. शेतीला योग्य भाव देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. नाशिकच्या ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचलित नांदगाव येथील श्री सिद्धिविनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. समाजसेवा उपक्रमांतर्गत भावी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी नांदगाव शहरातील अहिल्यादेवी होळकर उद्यान तसंच प्रसिद्ध शिवसृष्टी स्मारक आणि विविध धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय. राजस्थानची राजधानी जयपूर येथे भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा समितीतर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतोय. त्यासाठी नाशिक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांचा 13 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा रवाना होत असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशातील सर्व शिवप्रेमींना माहीत व्हावा या उद्देशानं नाशिक ते जयपूर शिवरथयात्रेला आज प्रारंभ झालाय. पाथर्डी फाटा येथून आज या शिवयात्रेला सुरुवात झाली असून जयपूरच्या राजभवनात राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन होऊन भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दैवत असलेलं आणि प्रत्येकाच्या हृदयात स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 तारखेला येते आहे. त्यानिमित्ताने विलासजी पांगरकर त्यांचे सर्व सहकारी आज इथे अनेक जण उपस्थित आहेत. राजस्थानला जाऊन राष्ट्रीय शिवजयंती हे साजरी करत आहे आणि त्यामुळे इथून शिवाजी महाराजांची मिरवणूक ही अतिशय उत्साहात आणि आनंदात जाताना आपल्याला दिसते आहे. राजस्थानचे
राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री भजनलालजी शर्मा यांच्या सहकार्याने खरं तर ही जयंती खूप मोठ्या प्रमाणात तिथे साजरी होते आहे. मी आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातले अनेक युवक सर्वजण जाऊन तिथे ते ही जयंती साजरी करत आहेत. ही खूप आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी मी मनापासून सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते. शिवजन्मोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा होईल याची मला खात्री आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या खेट्यांना आजपासून प्रारंभ झालाय. महाराष्ट्र, कर्नाटकासह देशभरातून लाखो भाविक या महिन्याच्या रविवारी डोंगरावर दर्शनासाठी गर्दी करत असतात. माघ महिन्यात 5 रविवारी ही यात्रा भरत असून या यात्रेस ज्योतिबाचे खेटे असे म्हणतात. यंदा माघ महिन्यात 4 रविवार आले आहेत. कोल्हापूर ते ज्योतिबा असा पायी प्रवास करत रविवारी ज्योतिबाचे दर्शन घेतले जाते. या काळात मंदिरात पहाटे 4 ते 6 या वेळेत मुख्य दर्शन रांग ते दरवाजा मार्गे दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचा प्रकार काल मध्यरात्री 10:30 वाजताच्या आसपास घडलाय. मारेगाव तालुक्यातील कुंभा, गौराळा, किन्हाळा, तिसगाव या गावात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी कुंभा व तिसगाव या गावांना भेट दिली असता ग्रामस्थांनी झटके जाणवल्याचं तहसीलदारांना सांगितलं. मात्र भूकंपाच्या धक्क्यांना प्रशासकीय दुजोरा अद्याप मिळालेला नाही. दिनांक 14/2/2025 रोजी रात्री 10:10 मारेगाव तालुक्यातील मौजे, कुंभा, पिसगाव, किन्हाळा, गौराळा, मांगरूळ येथे अंदाजे 4 ते 5 सेकंदाच्या सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे, असे तेथील ग्रामस्थांनी आज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी कळविल्यामुळे मी मौजे, पिसगाव, कुंभा येथील सरपंच व नागरिकांशी गावात जाऊन चर्चा केली. चर्चेच्या वेळी सदर घडलेल्या घटनेस त्यांनी दुजोरा दिला. मात्र घडलेल्या घटनेमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. धन्यवाद. महाकुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांचं 4चाकी वाहन 20 फूट दरीत कोसळल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील वडकी गावाजवळ हा अपघात झालाय. वडकी गावाजवळ असलेल्या ब्रिजवरून खाली उतरताना चालकाचा स्टिअरिंगवरून ताबा सुटल्यानं वाहन रस्त्यालगत असणाऱ्या 20 फूट दरीत कोसळलंय. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.
साताऱ्यातील शिवथर येथे पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास क्रेटा कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी स्टेट बँक ऑफ इंडियाचं ATM फोडल्याची घटना घडली आहे. अवघ्या 7 मिनिटात ATM फोडून या ATM मधील रोकड लंपास केली आहे. या घटनेनंतर तालुका पोलीस स्टेशनची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.